गझल म्हणजे दारूवरतीच असली पाहिजे का हो? नाही नाही असं नाही. कारण मला गझल पहिल्यांदा जी कळली म्हणजे मला इंट्रोड्यूस झाली अच्छा. ती हिंदी गझल हो आणि ती दारूवरची हो. मैखाना मैखाना साकी से थोडी शराब थोडी से, पिया करो, थोडी थोडी पिया करो. सो कुठेतरी असं एक हंगामा क्यों है बर्पा, थोडी सी तो पी ले, थोडीशी जो पीली है. पिली है. सो त्यावेळेस कुठेतरी असं एक डोक्यात साठलं गेलं की दारू म्हणजे गझल आणि गझल म्हणजे दारू. बर, काही दारू पिणारे अच्छा. जे परिचयचे आहेत ते दारू पिताना गझल ऐकतात हो का बरोबर. गझल ऐकताना दारू पितात माहित नाही मला. पण गझलचा आणि दारूचा दारूचा खूप संबंध. जवळचा संबंध आहे. अच्छा. तर असं खरंच गरजेचं आहे का की मला जर गझल लिहायची आहे तर ती दारूवरतीच लिहायला पाहिजे? अजिबात नाही. पण काय असते, गझल हा बऱ्याच अंशी गाण्याचा प्रकार आहे. बरं. गाण्याचा प्रकार आणि मैफिलमध्ये सगळ्याच लोकांना सगळं मिळालं पाहिजे. म्हणजे जो कलावंत असतो हो. त्याला वाटते हा पण खुश झाला पाहिजे, तो पण खुश झाला पाहिजे. आणि दारूनी सगळे खुश होतात. एक्झॅक्टली. हा तुम्ही बरोबर पकडलं. त्याच्यामुळं ते येतात ते शेर, ते मैफिलीचे शेर आहेत, ते गरजेचे नाही. मी पण लिहिलं होतं. हं. दारू अशी पण म्हणता येते बा. मी लिहिलं होतं की रोज घेतली तरीही त्याला दारू कळली नाही, दारू कळली विकणाऱ्याला, वा. पडणाऱ्याला नाही, जळणाऱ्याला विस्तव कळतो. किंवा मी लिहिलं होतं की जगा वेगळी अन निराळी हवी. जगा वेगळी पण निराळी आहे. हा, जगा वेगळी अन निराळी हवी, मुळातच तृषा पावसाळी हवी. बर. तुझे काय, तू फक्त रात्री पितो, मला तर सकाळी सकाळी क्या हवी. बात आहे, क्या बात आहे. कॉफी कॉफी. नाही नाही, माझ्या लक्षात आलं तुम्ही कशाबद्दल बोलताय. अच्छा. तुम्ही कॉफी बद्दल बोलताय, मीही कॉफी बद्दलच बोलतोय. तर दारू हा एक विषय झाला, प्रेम हा एक विषय झाला. सामाजिक आशयावरती पण गझल असतात का हो? असतात. आणि त्या तेवढ्याच ॲप्रिशिएट केल्या जातात. जातात. गझल मला करायची आहे आणि ती वहाची नशा हा. मला घ्यायची आहे. तर तुम्ही अनुभवी गझलकार आहात, ती वहाची नशा म्हणजे काय आहे हे मला सांगा. ते अमृत आहे. ते काय म्हणू त्याला आता, संजीवन आहे ते. त्याच्यावरच जगतो हो कलावंत. खरं तर गझल काय, कुठलाही कलावंत त्या वहावरच जगत असतो. हो. ती जी समोर येणारी दाद आहे ना, ते वहा, ते जगवतं कलावंताला. ते इतकं महत्त्वाचं आहे. दाद पण दोन प्रकारची असते. बर. एक दाद अशी उत्स्फूर्तपणे येणारी, अंगावर येणारी, शिट्ट्या टाळ्या वगैरे. आणि एक दाद म्हणजे वहापासून आहापर्यंत जे म्हणतो ना आपण, वहा से आहात. एक वहावाली असते आणि एक आहा असे आतल्या आत येणारी जी दाद असते, ती डोळ्यात दिसते ते ऐकणाऱ्याच्या. ती पण एक दाद आहे. काळजाचा ठोका चुकतो कुठेतरी ते ऐकल्यावरती. पण मग एवढं गझलकार म्हणून तुम्ही एवढं रिलेटेबल कसं लिहू शकता हो? म्हणजे मला पण ते रिलेट होतं, त्याला पण रिलेट होतं. आणि तुम्हाला कसं माहिती की माझ्यात काय चाललंय ते? परकाया प्रवेश असा एक प्रकार असतो. हो. आणि कवीकडे किंवा कलावंताकडे, अभिनेत्याकडे पण तो असतो. कारण तो ती भूमिका जी करतो त्यात तो जातो ना, त्या पात्रामध्ये. हो. तर कवीमध्ये मला वाटते की एक सेन्स असतो, एक कलावंताकडेच तो असतो की त्याला त्याला काय वाटत असेल बा हे स्वतःला फील करता येते. बरोबर आहे. म्हणजे त्या भूमिकेत जाऊन ते लिहिता येते. दुःख असेल तर ते दुःख अनुभवून तो लिहू शकतो. हो. त्यामुळे ते अपील होते सगळ्यांना असं.